विश्वामित्र समय सुख जाने भूलने चले न पाले उठहुरा भंजन भव चापा मेघ भूता जनक परितापा।
असेल मी आणि मी ना बाहेर गेली असेल आणि ती विसरून गेली असेल की सांगायचं. ठीक आहे, म्हणून मी ना हे आणलं असेल. ये आपके दोनों के है ना, आप तीनों शेयर करो. क्यों मैम? इसने नहीं लाया ना, इन दोनों ने. इसने नहीं लाया, इसलिए तीनों शेयर करो. क्यों, मैं कुछ नहीं रखती. नो नो, मैं कुछ नहीं रखती ना. मैं कुछ नहीं रखती ना. यस ना, मैं कुछ नहीं रखती. हाँ, आपके साथ ही सोऊंगी रोज. हसत का वाला है. हसत का वाला है. हसत का वाला है. बापरे वैष्णवी, तुला आत्तापर्यंत नाही समजलं? नहीं कैसे समजलं? नहीं. हसत है. ओके ओके. सांग प्लीज 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 अगं काहीच नाही, खेळतो. सांग प्लीज. कारण की तू काही पण बडबडत होती. हिची बुक असं मम्मी म्हणत असं ना, इकडे क्लासमध्येच राहत असं रोज. ये है समंदर. ये है समंदर 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 समंदर. ओए, हमका क्लास टूट गया.
Role of drama. In improvisation, the drama does not pre-exist the moment of performance. Performance devises a dramatic script spontaneously before an audience. In certain periods of history, the ancient Roman and modern romantic dramas have been written to be read rather than performed. When we see the history of drama, in Greek, the three types of drama composed in the city of Athens were tragedy, comedy, and satires. As everyone knows, the two masks associated with drama, with the smiling and frowning faces, are both symbols of the muses Thalia and Melpomene. Thalia is the muse of comedy, the smiling face, and the Melpomene is the muse of tragedy, the frowning face. When we see the medieval period, in this, the drama in the vernacular language of Europe emerged from religious enactments of the liturgy, mostly historical and legendary plays for combined function and for entertainment and propaganda also. One of the ही म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते संत एकनाथ महाराजांच्या जी संत मालिका आहे तर प्रत्येक संतांनी आपल्या अभंगातून काही रूपकांच्या रचना केलेल्या आहेत. त्या रूपकांनाच भारुड म्हणून समाजामध्ये सादरीकरण करण्याचं सर्वात जास्त श्रेय एकनाथ महाराजांच्या काळामध्ये ते उपयोगात पडलं. एकनाथ महाराजांच्या काळामध्ये म्हणजे मुस्लिम राज्य होतं आपल्या देशावर, महाराष्ट्रावरती, आणि लोकांना माणूस टिकतो की नाही, धर्म टिकतो की नाही, मंदिरं तोडली जात होती, मूर्त्या तोडल्या जात होत्या, धर्म नष्ट केला जात होता. त्या काळामध्ये जनजागरणासाठी हे वाङ्मय नाथ महाराजांनी जास्त विस्तारितपणे समाजापुढं लोकगीतातून, लोकसंगीतातून, नृत्य, अभिनय, रंगभूमी अशा वेगवेगळ्या साजामधून समाजापुढं मांडलं. काही विशिष्ट वेशभूषा वगैरे लागते की याला? हो, याला म्हणजे आता बघा मी वेडी झाले तर वेड्याचं स्वरूप यायलाच पाहिजे. आता मी बुरगुंडा सादर केला काल तर त्याला भिकारणीचं स्वरूप यायलाच पाहिजे. ते बाळ बांधणं किंवा तिच्या डोक्यावर ती पोथडी असणं, सुया बिब ते सगळं विकणारी ती बाई, तसं म्हणजे ज्या सादरीकरण आहे त्या समाजाचं परिवर्तित असणारं स्वरूप, ते स्वरूप लोकांच्या समोर आणलंच पाहिजे. म्हणजे त्या त्या कथेला अनुसरून त्याचं ते वेशभूषा असायला पाहिजे. आणि हे स्त्रियाच करतात की पुरुष करतात असं नाही? पुरुषच उलट जास्त करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये, परंतु प्राधान्याने स्त्री ही खूप कमी या विभागात या विषयाला घेते. आणि मला आनंद वाटतो की मी 1981 पासून या विषयाला घेऊन आकाशवाणी पुणे, संगीत नाटक अकादमी दिल्ली आणि साऊथ कल्चरल आणि तुमचं पश्चिम संस्कृती केंद्र, दूरदर्शन आणि इतर भारतातल्या अनेक तीर्थक्षेत्रामध्ये, मग भागवत कथा असो किंवा तुमचं ज्ञानेश्वरी पारायण असो, उत्सव असो, लग्न सोहळ्याचा एखादा जागरण गोंधळ असो किंवा एखादं बारसं असो किंवा एखाद्या महान पुरुषांची पुण्यतिथी असो किंवा लोकोत्सव, गणेशोत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, अशा माध्यमातून मला बराच काही ऑडियन्स मिळालेला आहे. आणि मी खूप स्वतःला समाधानी समजते की मला हा परफॉर्मन्स करण्यामध्ये लोकांचा प्रतिसाद खूप मिळालेला आहे. ॲक्सेप्ट म्हणजे लोकांचं प्रोत्साहन मिळालं आहे. आणि मलाही त्यातून अभ्यास करून आत्ताच्या स्थितीला, समाजाला त्या काळची स्थिती आणून जोडण्याचं एक कलात्मक त्याच्यातून मला साधन मिळालं. आणि मी त्या काळच्या ऐतिहासिक ज्या काही वाङ्मय आहेत त्या वाङ्मयाला मी आजच्या स्थितीमध्ये तरुणांपर्यंत ते कसं पोहोचवता येईल त्यांच्या ह्याच्यातून मी मांडण्याचा प्रयत्न आणि परत की जेणेकरून आज काल मी एड्सचं भारूड मांडलं. कशाचं? एड्स विषयावरती जनजागृती काल दिवस. नाथ महाराजांनी त्या काळामध्ये एडका हे भारूड निर्माण केलेलं आहे.
800 वर्षापूर्वी. तर त्याची जी स्थिती आहे की दडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. तर या ज्या स्टेप आहेत त्या आजच्या एड्सच्या रोगामध्ये पेशंटमध्ये आम्हाला सापडतात. कारण आसक्तीने अशक्तपणा ही पहिली स्टेप आहे, रावणाला चढलेला भयंकर ताप ही दुसरी स्टेप आहे, आणि जांगेमध्ये गाठी उठणं ही दुर्योधनाची झालेली स्थिती आहे. तर या अशा अवस्था कशाने झाल्या तर वासनाधीन प्रवृत्तीने आई बहीण किंवा भावजे यातला फरक न ओळखता स्त्री भोगाला आसक्तीने ज्याने भोगलं त्यातून घडलेले हे सगळे परिणाम आहेत. आणि आज एड्सचा जवळजवळ 80% परिणाम याच्यातूनच होतो. हे मी काल माझ्या भागातून मांडण्यात आलं. तर समाजाला शुकाचार्यासारखं ब्रह्मचर्य युवा अवस्थेमध्ये वापरलं पाहिजे. आणि राम जन्मातलं एक पत्नी एक वचनी हे आमच्या भारतीय संस्कृतीला आपण वैवाहिक जीवनामध्ये वापरलं पाहिजे. हे जर दोनाचा वापर आपण सध्याच्या स्थितीमध्ये केला तर एड्स हा रोग आमच्या देशातून कधीच निघून जाईल. तर असं म्हणजे आत्ताच्या काळाला त्यावेळेसचं वाङ्मय मला वापरता आलं हे माझं मी सौभाग्य समजते. आज मुक्ताईचं तुम्ही ज्ञानेश्वराचं संत मुक्ताई यांचं वेडीचं वारून केलं, आणि संत एकनाथ महाराजांचे भूत आणि देखोरे साई साई सत्य आहे पण त्याला आपण ओळखत नाही असा विधेवर उभा आहे मेरा हरियाबाई, हे हिंदीमधून इतर समाजाला जाणीव करून देणारं एक वाङ्मय आमच्या नाथांचं. मुक्ताईला मग काय म्हणजे आज तुम्ही काय म्हणजे त्यात मुक्ताईमधून आजच्या पिढीने काय हे करायला आजच्या गृहिणीने म्हणजे किती परिस्थिती आली, म्हणजे परिस्थितीने गांजलो, एखाद्या रोगाने गांजलो तरच आपण देवाचा धावा करतो. आणि मग आपण हा देव तो देव आणि मग लोक आपल्याला म्हणतात काय वेळी झाली आहे पण किती देवदेव करते. पण वस्तुस्थिती तिला ती जाणीव असते की मला कुठलाच आधार नाही आहे, तेव्हा आपण भगवंताचा आधार शोधतो. असं मुक्ताबाईंच्या बालवयामध्येच समाजाने गांजवल्यानंतर त्यांना एक परमात्म्याची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी बालवयामध्येच भगवंताला समर्पित करून ठेवलं. आणि त्यांचं मूळ स्वरूप म्हणजे मूळ उगम परमात्म्यापासून आहे आणि त्याचा अंतही परमात्माच करू शकतो याचा एक आत्मविश्वास मुक्ताईमध्ये जो होता तोच आम्ही सतत आमच्यामध्ये ठेवावा हा संदेश या वेळीतून. तिकडे पुण्याला तुमचं प्रॉपर की मला असं म्हणायचं आहे की दुःख में सुमिरण सब करे सुख में करे न कोई, और सुख में सुमिरण जो करे तो दुःख काहे को.